शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आता आपण पुन्हा एकदा श्री लक्ष्मण भोकनळ, मुक्काम पोस्ट मंगळापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांच्या चवळीच्या प्लॉटमध्ये आहोत. ह्या चवळीच्या प्लॉटमध्ये साधारणतः 4 दिवसांपूर्वी आपण पहिला व्हिडिओ बनवलेला होता आणि सोनेरी माशीचा अतिशय भयानक असा अटॅक झालेला होता. जिथे डंख केलेला होता माशीने तिथून फेस येत होता आणि चवळीची वाढही थांबलेली होती. आपण जमिनीद्वारे हफा गोल्डचं एक शेड्यूल दिलं आणि फवारणीद्वारे कर्दन 1000 आणि लॅनकास्टर ह्या 2 औषधांचं शेड्यूल दिलं होतं. त्यासोबत निमरिज गोल्ड 10,000 ppm हे आपण दिलं होतं. सर नमस्कार. नमस्ते. मला सांगा चवळीमध्ये किती बदल झालाय? मुख्यत्वे करून माशीचं सांगा. माशी जवळजवळ 90-95% गेली. थोडीफार एकदम क्वचित आहे. क्वचित म्हणजे आता ते स्प्रे घेताना जी माशी उडते, जी मायग्रेट झालेली असते ती येऊ शकते, परंतु 90 ते 95% माशी गेलेली. हो, तेवढं झालं. मला सांगा तुमची चवळी थांबून गेली एकदम थोडा थांबला होता. आता हे नवीन शेंडे सुरू झालेले आहेत, नवीन फुलं चालू झालेले आहेत आणि ही जी सेटिंग आहे ही सेटिंग त्या दिवशी अगदी 1 इंच भर होती, पण आता ही जवळपास 8-8, 10-10 इंचांपर्यंत झालेली आहे. ह्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, एकदम प्रोग्रेस चांगला आहे. हा, आणि त्याचा रिझल्ट एकदम चांगला मिळाला. एकदम चांगला रिझल्ट मिळाला. एकदम बेस्ट रिझल्ट. आपल्यासोबत साहेबांचे वाटेकरी वाळे साहेब पण आहेत. मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस फवारणी घेतली आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं, आपला दुसऱ्या दिवशी फोन झाला होता, माशी मरून पडलेली, माशी खाली मरून पडली होती. आणि आता मला सांगा दुसरं, हे आता नवीन शेंडे जे चालू झालेले आहेत, हे हफा गोल्डच्या शेड्यूल नंतर किती दिवसात, किती तासात किंवा किती दिवसात? 3-4 दिवसात तुम्हाला एकदम आता वेलींनी ग्रीप घेतल्यासारखी दिसते. 3 ते 4 दिवसांमध्ये पूर्णपणे थांबलेले शेंडे आता चालू झाल्याने फक्त हफा गोल्डचं एक शेड्यूल केलेलं आहे आणि फवारणीतून माशीसाठी एक शेड्यूल दिलं होतं. आता जी काही 5 ते 10% माशी शिल्लक आहे त्याच्यासाठी आपण दुसरं शेड्यूल घेणार आहोत. परंतु सगळ्यात महत्वाचं, चवळीला सध्या भाव किती तो? आता 32 रुपये किलो जागेवर. 32 रुपये किलो जागेवर. आता मला सांगा, पूर्वी माशीच्या अटॅकमुळं सगळं चिकट होतं, धुवून गेला, पण तो चिकटपणामुळं तुम्हाला तोडायला पण त्रास व्हायचा. आता सगळा प्लॉट फ्रेश दिसायला लागला. त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, आता त्या फवारणीमुळे आमचा चिकटपणा गेला आणि तोडायला जरा बरं वाटलं. नाही तर प्रत्येक शेंग धुवून घ्यायला लागायची. प्रत्येक शेंग धुवून घ्यावी लागत होती. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, सोनेरी माशी किंवा डंख मारणारी माशी ही इतकी भयानक उपद्रवी कीड आहे. मी कित्येक ठिकाणी पाहतो, शेतकरी संपूर्ण प्लॉट सोडून देतात. ते वास एवढा आहे का, प्लॉट मध्ये घुसायला सुद्धा वास यायचा एवढा. लॅनकास्टर हे प्रॉडक्ट असं आहे, त्याला जरा थोडासा वास आहे, परंतु तो वास म्हणजे आपण खास त्या माशीसाठी ते प्रॉडक्ट दिलं होतं. त्याच्यामुळं त्या वासामुळं माशी ही दूर जाते. परंतु सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जी माशीचा उपद्रव होता किंवा आपल्याला जे मेन टार्गेट होतं ते किती टक्के सर? जसं म्हणाले 95%, 90-95% पूर्ण. रात्रीचा स्प्रे घेतला तो. रात्रीचा स्प्रे घेतला. माशी किंवा पांढरी माशीवर्गीय किडींमध्ये शक्यतो शेतकरी सर्रास जी चूक करतात ती अशी की स्प्रे हा दिवसा घेतात. दिवसा ती माशी प्रकाशामध्ये एका जागी स्थिर राहत नाही, ती उडते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माशी जर उडली तर औषध वायाला जाऊ शकतं किंवा औषध किती स्टँडर्ड असलं तरी त्याचा रिझल्ट परिणामकारक तेवढा पाहिजे तेवढा दिसत नाही आणि परिणामी शेतकरी नाराज होतात. परंतु आपल्या कंडिशनमध्ये मी त्यांना क्लिअर कट वॉर्निंग दिली होती की तुम्ही फवारणी ही रात्री अंधाराची घ्यायची. अंधाराची फवारणी घेतल्यामुळं त्यांना 95% माशीला फरक झाला. इतर आता तुमच्या भागात चवळी खूप होते. मला त्या दिवशी पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर खूप साऱ्या शेतकऱ्यांचे फोन आले. इतर भाजीपाला उत्पादक शेतकरी असतील किंवा वेलवर्गीय भाजीपाला उत्पादक शेतकरी असतील, त्यांना आमच्या प्रॉडक्ट विषयी काय सल्ला द्याल? नाही, आता त्या दिवशी तुम्हाला नाही फोन आला होता, आता तुम्हाला निमगावरून फोन आला होता मला एखादा. बरोबर, सुशांतचा.
आता आता problem तुम्ही काय करायचं? सांगाल का की बा आपल्या म्हणजे आपण जे बोलतो, जे दावे करतो, मी पहिल्या दिवशी जे तुम्हाला म्हटलं साहेब बरोबर. की बाबा तुम्हाला मी तुमची माशी कंट्रोल करून देण्याची जबाबदारी माझी, आम्ही कितपत खरे उतरतो त्याच्यावर? नाही आहे ना सक्सेस त्याच्यामध्ये दिसतंयच ना ते प्रत्यक्षात दिसतंय. हम्म. त्याला हरकत नाहीये. ह्या प्लॉटचा परत एकदा उत्पन्न वाढल्यानंतरचा पण एक व्हिडिओ मी बनवून देईल निश्चितच. परंतु आम्हाला सगळ्यात महत्वाचं सर, मला एक सांगा, सरांकडे द्या. आपल्या असं असं आडवा आपलं करण्याच्या अगोदर तुम्ही माशीसाठी किती खर्च केला होता? नाही, आम्ही 1-2-3 फवारे मारले होते, पण त्याचा असा खास रिझल्ट आला नाही. रिझल्ट येत नव्हता. परंतु या तुमच्या फवाऱ्यामध्ये रिझल्ट आपले काही प्रॉडक्टच्या किमती निश्चितच जास्त आहेत, परंतु त्या तशा असण्यामागं एकच कारण आहे, ती म्हणजे आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी. कारण की जर तुम्हाला क्वालिटी उत्पादनं हवे असतील तर निश्चितच थोडीफार किंमत जास्त मोजावी लागणार आहे. परंतु साहेब म्हणतात त्यांनी किती फवारण्या केल्या? 2 फवारणी घेतल्या. दोन फवारण्या घेतल्या. त्या 2 फवारण्यांचा खर्च आणि आपला एका फवारणीचा खर्च हा, त्याच्यापेक्षा निश्चितच कमी असेल ना. बरोबर. पण 2 फवारण्या घेऊनही तुम्हाला तिसरी घ्यावी लागली, याचा अर्थ त्या दोन्ही फवारण्यांचे पैसे तुमचे वायाला गेले, हा. असं म्हणता येईल का? हो, पाहिजे. कारण ते पर्सेंटेज ते माशीचं तेवढंच राहिलं ना, तेवढंच राहिलं. माशी कमी नाही. थोडी सुद्धा 1% कमी झालेली नव्हती. आणि निश्चितच चवळी उत्पादक शेतकरी असतील किंवा कोणतेही भाजीपाला उत्पादक शेतकरी असतील, त्यांना जर पांढरी माशी असेल किंवा माशी वर्गातली कोणतीही कीड असेल, जर कंट्रोल होत नसेल, निश्चित आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला 100% खात्रीपूर्वक रिझल्ट काढून देऊ. आणि सोबत